केंद्र बॉयज क्रिकेट संघाला विनंती असेल आपली सलामीची मिनी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्वालिफायर वरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये केवी स्ट्रायकर विपक्ष केंद्र बॉयज लढत नितीश कांबळे आणि सुरेश उर्फ भाऊ गावडे परस्परांविरोधात लढताना बघायला मिळतील. एका मॅचचा हिरो आहे तो भाऊ गावडे, एका मॅचचा हिरो संघाचं प्रतिनिधित्व करणारा किरण परब आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूनं कालचं सत्र ज्या खेळाडूंना गाजवलं केवी स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी ते आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीला सदाशिव आणि त्याच्या साथीला आपल्याला बघायला मिळाला तो गीतेशनं हे मैदान गाजवलं. आपल्या पटक्या बाजूला गोंगरूनं 23 चेंडू 80 धावांची बहारदार केली. एक खिलाडी सेना बरोबर उर्मलबाग डोमेटर क्रिकेट संघाच्या कोट्यातून तो लढला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बघायला मिळाला. सामना समाप्त करून आला. विजयाचा शिल्पकार बघायला मिळाला गोंगरू एका मॅचमध्ये. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज आलाय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकेंड गोलंदाजीला सुरुवात करेल. नितीश कांबळे संघाचा ओरसेस आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची बिरीची जोडी आपल्याला बघायला मिळते. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज गोवा राज्यातील उभरत्या सिताऱ्यामधील फलंदाजीमधील अग्रस्थानवर असलेलं नाव आपल्याला बघायला मिळत आहे तो सुरेश गावडे कोरगावचा बघायला मिळेल. आणि त्याच्या जवळीनं मैदानाच्या आतमध्ये त्याला ही मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीगच कित्येक वेळा लकी आहे. एक वेळा मालिकावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर कोरला गेलाय. एक हाती खिंड लढवत केंद्र बॉयज क्रिकेट संघासाठी जो प्रतिनिधित्व करतोय मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा संयमी क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट आणि सन्मानजनक क्रिकेट बरोबर नेत्रहीन पद्धतीचे फटके खेळणारा किरण परब मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. पंचांचा सामना सोडत श्रोतोय ऑफिशियल्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सर सुजित राणे सर, सिद्धेश शरबरकर सर, रमेश आंदुर्लेकर सर, पुन्हा योगेश्वर पपुत दापोलकर आणि सर अभिजित तयकर सर राजेंद्र दापोलकर या स्पर्धेसाठी ऑफिशियल्स आपल्याला बघायला मिळाले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश परब, जयेश परब आणि नाना परब, परब बंधू आणि त्याचबरोबर गुणलेखिका कुमारी त्रिवेणी साबद आणि कुमार धीरज पाल्येकर टेनिसक्रिकेट.in ची पूर्ण टीम सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला. पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात केली. नितेशनं सन्मान दिलाय. 8 षटकांचा सामना या मैदानावरचा इतिहास आहे. 124 धावांचा काल पाठलाग सहजासहज झाला. 127 धावांचा पाठलाग सहजासहज झाला. 114 धावा बनल्या आहेत. म्हणजे दुपारच्या कडक उन्हात कडक फटकेबाजी आणि कडक सामन्याला पण सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. लो पुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं पटक्यात जमिनीला घरंगत डिप विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहे. पहिल्या प्रयत्नात धाव घ्यायची की न घ्यायची, घ्यायची की न घ्यायची ही दूध अवस्था. आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये किरण परब सुरुवातीला रेडी नव्हता. परतीची वेग वाखाडण्याची बघायला मिळाली ती विष्णूची आणि तोपर्यंत 2 धावा आहेत. सांख्यिक धावफलकाचा श्री गणेश झालाय. 2 धावा धावफलकावर, 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर आणि स्ट्राईकला सज्ज झालाय किरण परब. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. नो मॅच लाईन मध्ये बिसवलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चौकार. एकूण 5 धावा आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू बघायला मिळेल. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय 7 धावा धावफलकावर. फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर बंद मामून समर्थरोप चेंडू गेलाय. फ्रीडच्या चेंडूवर चौकार. नितेश कांबळेच्या विरोधात 2 चौकारांची आतषबाजी बघायला मिळाली. सांख्यिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर. हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला दिशा दिली आहे. धाव घ्यायची की न घ्यायची किरण परब. मैदानाच्या आतमध्ये धोका बघायला मिळाला किरण परबसाठी. भाऊ नॉन स्ट्रायकर एंडला झुपावता किरण डावेत गेल्यासाठी बघायला मिळाला होता आणि पंचांचा इशारा आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचतोय किरण परबसाठी.
तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे किरण परबसाठी शरीरदृष्ट्या जे सांगते हा धोका आहे किरण परबसाठी वाटतंय, कारण त्याने वाटच धरले चलायची डकआउटच्या इशारा त्याला वाटतंय आपण पासून दूर राहिलोय. किरण परब न केलेला कॉल आणि ओ यू टीप आउट. संघाचा जेट फायटर म्हणजे योगेश पेंडकर लवकर माघारी परतला. परतीची फेक आपल्याला बघायला मिळाली. किरण परब भरपूर दूर होता, वेगानं गेला होता एकेरी धावसंख्येसाठी. भाऊन नकारच दिला होता नॉन स्ट्रायकर एंडकडनं, आणि जोपर्यंत भाऊ तिथं सुभा होता तोपर्यंत संघाचा प्रामुख्याचा खेळाडू मोर्जिमचा जेट फायटर किरण परब माघारी परतला. सुदेश आपल्याला बघायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर केंद्रीय बॉईज क्रिकेट संघासाठी किरण परबचं लवकर लवचिकच्या स्वरूपात माघारी परतणं भरपूर धोक्याचं असेल मी म्हणेन. सुदेश आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हाताने खेळला चेंडूला, अंगावरील पायावरील चेंडू होता, अंगावरील चेंडूला थोडंसं रिलीज केलं, बॅकफुटला गेला, चेक केला चेंडूला. एकेरी धावसंख्येनं सूरज गावडे त्यानं स्ट्राईक लँडलाईन. नितेश काबळी सूरज गावडे एका टीम मधून खेळणारे, एकत्र खेळणारे, एकमेकांचे कच्चे दुवे हेरून मैदानाच्या आतमध्ये खेळणार असतात. तर एका बाजूनं नितेश कुठच्या पद्धतीने चेंडू केले मला माहीत आहे, त्याच्यावर प्रभावशाली फटकेबाजी माझी असेल, आणि दुसऱ्या बाजूनं सूरजचा वीक पॉइंट मला आहे, त्या पद्धतीची भेदक गोलंदाजी निर्णायक सामन्यामध्ये मी करणार. हे इरादे या दोन उभरत्या सितारांचे गोवा राज्यातील कोरगाव गावचे सितारे झळकताना बघायला मिळतील. बारा धावा धावफलकावर. हलक्या हातानं खेळले चेंडूला सूरज गावड्यानं, वेगानं आपल्याला बघायला मिळाला. किरण म्हणाले डगआउट मधून सूरज मी तुला हेच सांगितलं होतं, हीच धाव घ्यायची होती, आणि हीच धाव घेत असताना आपला मात्र डाव फसला किरण परबचा. सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. आपल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, आणि सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात सुदेश आणि त्याच्या साथीला सूरज गावडे मैदानाच्या आतमध्ये, आणि गोलंदाजी मार्कवर झालं. कालच्या दिवसात आपला दबदबा ठेवला गोलंदाजीमध्ये, आणि फलंदाजीमध्ये तो गीतेश सज्ज झालाय. मिस टायमिंगचा फटका. कालचा दिवस माझा होता, आजचा दिवस पण माझाच आहे. केबी स्ट्रायकर क्रिकेट संघाच्या कोट्यातून गीतेशनं काय केलं, मैदानाच्या आतमध्ये जलवा. नायकच नाव गाजताना बघायला मिळेल या मोरजिम बिग बॅश मध्ये प्रीमियर लीगच्या माध्यमातून गीतेश आणि गीतेश. मध्ये संघाचा कर्णधार श्रीकांत
श्रीकांत बघायला मिळतोय. सुरेश गावडेनं महत्वाच्या सामन्यात नाखुश केलंय. सुरेख गोलंदाजी गीतेशची बघायला मिळाली आहे. गीतेशनं कालच्या सत्रापासून अगदी दबदबा एक ठेवलाय आपला. एका मॅचचा तो हिरो आपल्याला बघायला मिळालाय, 2 मॅचचा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. श्रीकांत तिवारीच्या विरोधात आपल्याला बघायला मिळते ही गोलंदाजी. सांघिक धावपलक स्थिरावलाय. फक्त 13 दबा प्रामुख्यानं मोरजिमचा जेट फायटर बनून ज्याला संबोधला होता तो किरण परब माघारी परतला. खराब कॉल न, सुंदर नो लुक शॉट ना श्रीकांत तिवारीनं चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार बघायला मिळालाय. केंद्रीय बॉल्स क्रिकेट संघाला एकाच दुसऱ्या खेळाडूला मोठी इनिंग घ्यावी लागेल. खंदे खेळाडू लवकर माघारी परतले आहेत केंद्रीय बॉल्स क्रिकेट संघाचे. मोठा फटका बघायला मिळतोय मिस टायमिंगचा. श्रीकांत तिवारीचा फटका फसला होता आणि साधं सोपं झेल मी घेतलं असं नितेशला वाटलं होतं आणि ऐन मोकेच्या शेडी हातातून चेंडू जमिनीला दानवून जीवनदान बहाल झालंय. संघाच्या संघनायकाला जरा चौकार टाकून वैयक्तिक खतं स्वतःचं खोललंय त्या श्रीकांत तिवारीला. 18 दबा धावपलकावर षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पायावरील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळावा. मनोजुगा शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न हे क्षेत्ररक्षणाचे आपल्याला बघायला मिळाले. ते आदमचे आपल्याला बघायला मिळते. मेगा फायनल मध्ये खेळताना बघायला मिळेल. गोलंदाजी बारीक गोलंदाज सज्ज झाला आपल्याला बघायला मिळतोय. या वाडीचा उर्मर्म बदस क्रिकेट संघाचं नेतृत्व त्यानं कित्येक वेळा केलंय. आज केमिस्टर क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळतोय आणि नागभूषणी उपमा दिलेला अमोक शेटगावकर आपल्याला बघायला मिळाला. नागभूषण म्हटल्यानंतर याच्या मुखवट्यावर स्मिता हास्य पण बघायला मिळालंय. कारण हा नागभूषण जादूगार आहे. हा शरीर दृष्टीने तो स्थळ पातळ बांधायचा आहे, पण त्याचे फटके आणि गोलंदाजी अगदी वेगानं करतो. गोलंदाजी फटके दमदार असतात त्याचे. सुरेख गोलंदाजी का त्याला उपमा दिली नागभूषण गावकरची याचं प्रत्यक्ष उदाहरण दिलं. डॉट बॉलनं सुरुवात केली. ज्यावेळी किरण परबनं संघाचा जेट फायटर माघारी परतला केंद्रीय बॉल्स क्रिकेट संघाचा आणि त्यानंतर सुरेश गावडेनं नाखुश केलं. सुदेश आणि श्रीकांत तिवारी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. काय चेंडू टाकला अमोघनं. नागभूषण गावकर ही उपमा मला का दिली माझ्या साथीदारानं याचं प्रात्यक्षिक उदाहरण घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर ज्याला या मैदानाचा पूर्णपणे अनुभव आहे. याच मैदानावर प्रॅक्टिस करत असताना ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली अमोक शेटगावकरची. गती परिवर्तन अमोकला नजर लागली एक आमची. पहिले अगोदरचे 2 चेंडू नीट बघायला मिळाले आणि त्यानंतर गती परिवर्तन करायचं होतं. फुलटॉस बघायला मिळाला. त्यावर दमदार एक षटकार पण बघायला मिळालाय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. 24 धावा धावपलकावर. सुरेख गोलंदाजी या अगोदरचा खराब चेंडू बघायला मिळाला.
त्यावर दमदार षटकार बघायला मिळाला खिंडीर बॉईज क्रिकेट संघाचा आणि त्यानंतर कमबॅक हे अमोक शेडगावकर उर्फ नागभूषण गावकरचं बघायला मिळालं. हा नागभूषण आहे. शॉर्ट प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा टीम स्क्वेअर लेगला उडवला. चेंडूला गगनाला गवस निघालणारा षटकार बघायला मिळाला आणि 6 या धावसंख्येनं 30 धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. तीस धावफलकावर अमोक शेडगावकर तुळसा खर्चित तर नक्कीच आलाय. अंतरिमचा चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील सज्ज होईल अमोक. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. नितेश वेगानं आलाय चेंडूपर्यंत लॉंग ऑनला परतीची फेक केली तो मध्ये एक बनेल. एकेरी धावसंख्येने 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 31 धावफलकावर 2 गडी महत्वाचे माघारी परतल्यानंतर किरण परब वैयक्तिक 10 या धावसंख्येवर, सूरज गावडे 1 या धावसंख्येवर, सुदेश 1 या धावसंख्येवर खेळतोय आणि 2 षटकार एका चौकाबरोबर श्रीकांत तिवारी खिंडीर बॉईज क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. 18 या धावसंख्येवर सुंदर या ठिकाणी माहिती आमच्यापर्यंत आपल्याला बघायला मिळते आहे. असून एक गोवा राज्यातील सुंदर गुणलेखिका, उत्कृष्ट गुणलेखिका ही समालोचकाचा एका बाजूला पाठीचा कणा असतो. ज्यावेळी त्यांचं गुणलेखन हे सुंदर असतं त्यावेळी समालोचकाला सर्व काही सांगणं हे सोपं होत असतं आणि ते नीटनेटकं काम या स्पर्धेच्या माध्यमातून कुमारी त्रिवेणी सावंत आणि धीरज पालियेकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. संगीत धावफलकावर 31 धावफलकावर 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि 4थं षटक घेऊन ज्या गोलंदाजानं कालच्या दिवसापर्यंत आजचा दिवस पण माझाच आहे 5 धावा देत 1 गडी बाद महत्वाचा ब्रेक थ्रू लावून दिला. सूरज गावडेला त्यानं झेलबादच्या स्वरूपात माघारी परतवलाय. तो उर्मलबाग एंड कॅड्डा गीतेश सज्ज झालाय गोलंदाजीला. थोडासा लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केलेत. अवांतरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 32 धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुलम पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन खोदून काढावा. डीप स्क्वेअरला डीप विकेटला लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावफलकावर 2 गडींच्या बदल्यात. कडक उन्हात जशी कडक फटकेबाजी खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या कोटेतून किरण परब आणि सूरज गावडे झाली होती तशीच या अगोदर तशीच होईल असं वाटलं होतं. महत्वाच्या सामन्यात 2 सितारे माघारी परतल्यानंतर या जोडीवर दारोमदार येऊन टिपले. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचावा हा सुदेशचा इरादा. हे डॉट बॉल बघायला मिळत आहेत. ते खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये थोडंसं निराशेचं वातावरण बघायला मिळत आहे आणि उत्साहपूर्ण वातावरण केबी टायगर क्रिकेट संघासाठी पुढे सरसबत पुन्हा एकदा मोठा फटका. आता मी कोणतीही चूक करणार नाही. साधा सोपं झेल हे सुदेश मी टिपणार. तो सुरुवातीपासून सासपटत खेळत होता मैदानामध्ये आणि तो माघारी परतलाय. तो सुदेश माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तो आलाय महादेव वन साइड हिरो. किरणंबाला मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विचार केला त्याला उपमा दिली तो कर्णंबाला मोरजिम मध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं असताना कर्णंबाला कानकोन मध्ये खेळताना
षटकाराचे एक चौकार मारला आहे, पण श्रीकांत तिवारीला डॉट बॉल खूप गेलेत, त्यामुळे धावा थांबल्यात. 34चा धाव फलकावर षटकाची सगळ्यात करणारा अंतरिम चेंडूचा सुरेख बाकी आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर फटका समोर टाकलेल्या चेंडूला डीप स्क्युअर लेगला उडवलाय. षटकारासाठी सांघिक धावफलकावर या षटकारानं 40 धावफलकावर प्रति षटकात 10च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. टाइम आउटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. पुन्हा एकदा एक सुंदर आवाज नाना परब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. निमंत्रण दिया खिंडीर बॉयज क्रिकेट टीम के लिए। 4 ओवर का मैच समाप्त हुआ। 4 ओवर में 40 रन प्रति ओवर, 10 रन के औसत से 2 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर। और गीतेश का क्या स्पेल किया, 2 ओवर में 14 रन और 2 सफलता दिलाई अपनी टीम के लिए। चले बॉलिंग मार पर और एक नए ओवर की शुरुआत और अंपायर का इशारा आता हुआ जहां पर बैटिंग चॉइस पावर प्ले का। फील्डिंग में जहां पर तब्दीली जरूर करेंगे गेंदबाज नीतीश, जो खुद का दूसरा और टीम की ओर से 5वां ओवर जारी रहेगा। आज का आखिरी दिन टूर्नामेंट का और बहुत से दर्शक भी जुड़ेंगे इस मैच के लिए। श्रीकांत तिवारी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, एक छोर तो जरूर संभाला है, लेकिन सामने नए बल्लेबाज महादेव और जिस खिलाड़ी की योगेश परब ने चर्चा की, करण अंबाला के नाम से, वो स्ट्राइक पर बल्लेबाज महादेव सामना करेंगे 5वें ओवर की पहली गेंद का। नंबर 90 और कमेंट्री बॉक्स के एंड से पुल किया स्विच, जिस करण अंबाला का नाम लिया और फेंक देखिए स्विच डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर रहा, 6 रन के लिए। थैंक यू डीजे। करण अंबाला जैसे नाम है वो इससे मैं इस मैदान पर खेल दिखाऊंगा। ये देखिए सफल होकर खेलने की कोशिश मिड विकेट में, लेकिन गेंद विकेटों के पीछे सदाशिव के हाथ में पहुंचते हुए, विकेटों के पीछे बहुत ही अच्छा काम निभा रहे सदाशिव हर मुकाबले में, लेकिन तारीफ करने वाला शॉट रह चुका है जो उसी के पहली गेंद के ऊपर महादेव का स्कोर आगे पहुंचता है 46 रन के ऊपर। अच्छी गुडले स्पॉट के ऊपर गेंद बढ़ने के बाद अतिरिक्त उछाल मिला गेंदबाज नीतीश के लिए और गेंद डॉट आते हुए 3 गेंदों का खेल समाप्त। पहली गेंद के ऊपर एक स्विच हिट लगने के बाद आने वाली 2 गेंदें डॉट निकली। 46 रन स्कोरबोर्ड पर, 46 लॉस ऑफ 3 विकेट्स। और पिट डिलीवरी बल्ले के सामने और गेंद को उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए।
बोर्ड पर बैठक शॉट खेलने की कोशिश, गेंद तेज रफ्तार से विकेटों के पीछे सदाशिव के हाथ में पहुंचते हुए ये जरूर वन साइड हीरो। शुरुआत की पहली गेंद के ऊपर छक्का और छक्के के साथ स्वागत किया निखिल का, नीतीश का, लेकिन अपना खुद का खाता भी खोला। 12 रन के ऊपर खेल रहे स्ट्राइक पर बल्लेबाज महादेव, ये अक्सर फिर से एक बार स्विच हिट करने की कोशिश, गेंद फिर से एक बार विकेटों के पीछे सदाशिव के हाथ में पहुंचते हुए आखिर यहाँ पर 5वें ओवर का खेल समाप्त हुआ। 5 ओवर के समाप्ति के बाद टॉस हारकर बल्लेबाजी कर रहे खिंडीर बॉयज क्रिकेट टीम कुल मिला के 52 रन 3 विकेटों के नुकसान पर 52 रन लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओवर्स। ये देखिए बल्ले के सामने और गेंद को उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। आने वाले समय के खतरे बन सकते हैं दोनों बल्लेबाज। स्ट्राइक पर श्रीकांत और एक देखिए और पे डिलीवरी और उसको मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, गेंद से यहाँ पर 6 रन के लिए पहुंच रही है और स्कोर आगे पहुंचता हुआ 64 रन के ऊपर। 64 रन लॉस ऑफ 3 विकेट्स। यहाँ पर 6वां ओवर जारी है ऋषि का। थोड़ी सी पैड के ऊपर टकराई, जरूर यहाँ पर गेंद को उठाते बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी और रन लेने की संभावना को समाप्त किया। 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट आए श्रीकांत तिवारी की बल्ले से, लेकिन आने वाली तीसरी गेंद एक डॉट आती हुई 6वां ओवर जारी है। जहाँ पर फील्डिंग एक बहुत ही अच्छी लगाई है। शॉर्ट गेंद थी, पुल करने की कोशिश, लेकिन धीरज गेंद को फील्ड करते। 30 सर्कल में भी धीरज दिखाई देते स्क्रीन के सामने और चौथी गेंद का खेल समाप्त हुआ। पहले 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट और आने वाले 2 गेंदों के ऊपर एक डॉट गेंद आते हुए अच्छी वापसी कर चुके हैं। यहाँ पर गेंदबाज ऋषि बॉलिंग मार्ग पर। क्या गेंदबाजी, यहाँ पर गोल्डन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद अतिरिक्त ऊंचाई मिला। जरूर यहाँ पर जरूर कुछ ना कुछ सीख के आए बल्ले गेंदबाज। यहाँ पर बल्लेबाज के सामने गेंद हो तो बड़े शॉट लग रहे थे, तो गेंद को आगे थोड़ी सा आगे पेश किया है गेंदबाज ऋषि उर्मल बागैंड से। राइट टाइम और 2 विकेट। शॉट अप पुल करने की कोशिश, लेकिन बल्ले का अंदरूनी के बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, रन लेने की कोशिश और इसी के साथ अब लेग बाइट्स का इशारा कमेंट्री बॉक्स के सामने अंपायर का। तो कुल मिलाकर पहला रन जरूर तेजी के साथ पूरा किया। एक 6ठे ओवर की यहाँ पर समाप्ति हुई। यहाँ पर 6 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बनता हुआ 65 रन 65 रन लॉस ऑफ 3 विकेट्स।
परिवर्तन 7 ओवर बॉलिंग बार पर पहली नेट से सदाशिव बॉलिंग बार पर और स्ट्राइक पर श्रीकांत तिवारी एक आक्रामक बल्लेबाज विस्फोटक बल्लेबाज बन रहे। एक दीवार जैसे एक छोर संभाला है, किरण परब का लौटना, सूरज का लौटना या प्रभाव का और अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए। 36 रन की योग पर खेल रहे 5 छक्के के साथ। पुलर लाइन की डिलीवरी और गेंद का उड़ाया जो लगभग लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। महादेव सदाशिव बहुत नाम है मैदान पर, लेकिन उनके ऊपर हावी हुए श्रीकांत तिवारी और गेंद बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए और छक्के के साथ 48 रन के ऊपर खेल चुके, 2 रन से दूर है अपना अर्धशतक बनाने के लिए और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 77 रन 3 विकेट के नुकसान पर, जहां पर तीसरा विकेट 33 रन की योग पर गिरने के बाद एक साझेदारी बिल्कुल अच्छी बन रही है टीम के लिए। 100-120 तो रन बनते, लेकिन इसी ओवर से एक अच्छी बल्लेबाजी। ये देखिए तगड़ा प्रहार, गेंद तो हवा में जरूर खड़ी हुई, खिलाड़ी मौजूद है गेंद के नीचे, लेकिन किस्मत का साथ और इसी के साथ आज के दिन का पहला अर्धशतक मिस्टर श्रीकांत तिवारी। बल्ला ऊपर कीजिए, जोरदार तालियां बजाए, अभिवादन स्वीकार जरूर किया है श्रीकांत तिवारी ने। फुल टॉस से गेंद बल्ले के ऊपर ठीक तरह से आई नहीं है, पर शॉर्ट मिड विकेट नहीं, शॉर्ट मिड ऑन नहीं है, जहां पर मिड विकेट से गेंद को आते फील्ड करते, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, लेकिन महादेव की तारीफ जरूर पॉपिंग क्रीज में सुरक्षित पहुंचे या नहीं, ये जरूर टेलीविजन अंपायर देखेंगे। तीसरे अंपायर के लिए मांग हुई है, जहां पर सर सुजीत राणे और उनके साथ आदरणीय श्री सिद्धेश हरमलकर, ये 2 ऑफिशियल और टीम का टोटल स्कोर जहां पर देखा तो इस रन के साथ जरूर आगे बढ़ेगा। प्रतियोगिता का जरूर अर्धशतक देखने लिए मिल रहे, लेकिन आज के दिन का जिस पहला अर्धशतक श्रीकांत तिवारी का, जहां पर तीसरे अंपायर का इशारा, जहां पर खिलाड़ी आउट हुआ है, महादेव का लौटना पड़ेगा, जहां पर चौथे विकेट के लिए यहाँ पर थोड़ी सी जल्दबाजी हुई, कोशिश अच्छा था, कॉल अच्छा कहते, लेकिन यहाँ पर क्षेत्ररक्षक की तारीफ करनी चाहिए, गेंद को उठाया, लगभग तुरंत गेंद को फेंका और विकेट नंबर 4 निकला, जहां पर महादेव यानी कि करण अंबाला का 84 रन स्कोर बोर्ड पर, 84 रन लॉस ऑफ 4 विकेट। 7वां ओवर जारी है मैदान पर। इसी ओवर में बेहतरीन बल्लेबाजी श्रीकांत तिवारी 3 छक्के के साथ अपना नीति कोटे में एक बेहतरीन बल्लेबाजी करे, जरूर अपना अर्धशतक बनाया इस टूर्नामेंट में। आज का आखिरी दिन और आखिरी दिन में फर्स्ट क्वालिफायर का मुकाबला चल रहा है 2 टीम के बीच, केबी स्ट्राइकर्स बनाम खिंडीर बॉयज, इन 2 टीम के बीच नए बल्लेबाज मैदान पर आगमन हुआ है ऋषिकेश का, लंबे कद के ऋषिकेश नो स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक पर सदाशिव की आने वाली गेंद का सामना करेंगे श्रीकांत तिवारी। पुल जरूर किया, लेकिन बल्ले का टॉप एज, खिलाड़ी अमोक शेडगांवकर नीचे और लॉन्ग ऑफ से आए जरूर और आसानी के साथ कैच लिया, यानी कि 2 ऐसे खिलाड़ी एक अच्छी दीवार बंसकर मैदान पर खड़े थे, एक बार महादेव और साथ साथ जहां पर 5वीं विकेट के रूप में श्रीकांत तिवारी वापिस लौट चुके, तो 5 विकेटों के नुकसान पर 24 गेंदों में अपने टीम के लिए महत्वपूर्ण 55 रन बनाकर वापिस लौट चुके। और स्कोर की बात की जाए तो टीम का टोटल स्कोर बनता हुआ 84 रन स्कोर बोर्ड पर, 8 छक्के 1 चौके के साथ 24 गेंदों में 55 रन की पारी, एक यादगार बल्लेबाजी इस आज के फाइनल दिन में। नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके, प्रवीण का आगमन हुआ है, साथ देना होगा यहाँ पर नए बल्लेबाज ऋषिकेश का, दोनों बल्लेबाज नए हैं, जहां पर दोनों बल्लेबाज तीसरा विकेट यहाँ पर 33 रन की योग पर गिरने के बाद एक साझेदारी बिल्कुल अच्छी बनी थी, लेकिन उनके ऊपर ब्रेक लगाया गेंदबाज सदाशिव ने।
काफी अच्छी खूबसूरत के साथ गेंदबाजी कर पहले 3 गेंदों के पर 3 बड़े शॉट आने के बाद भी किए। कितना हौसला बुलंद है इस गेंदबाजों का। स्ट्राइक पर नए बल्लेबाज प्रवीण सामना करेंगे। आते आते स्विजेट और डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर गेंद पहुंच रही है 4 रन के लिए और 4 रन के साथ खाते की शुरुआत खुद की गई जो प्रवीण बल्लेबाजी करते हुए। स्कोर आगे पहुंचता हुआ 88 रन स्कोर बोर्ड पर 88 रन लॉस ऑफ 5 विकेट्स। जहां पर 4 ओवर का सवाल मेरे ख्याल से जहां पर 40 रन बन रहे थे लेकिन इसी अभी तक 3 ओवर में एक अच्छी बल्लेबाजी शुरुआत में जहां पर थोड़े से दिक्कत बने थे सूरज का लौटना किरण परब का और साथ साथ एक अच्छी बल्लेबाजी श्रीकांत तिवारी और महादेव की बनी। नए गेंदबाज 8वें ओवर की शुरुआत करेंगे ऋषि बॉलिंग मार्ग पर। पुल किया गेंद को लेकिन टॉप एज है यहाँ पर खिलाड़ी जरूर है थोड़ी सी गेंद के आगे गिरी जहां पर गेंद को फील्ड करते थ्रो करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ अपना खुद का खाता खोला जो 8वां ओवर जारी है। 5 गेंदों का खेल अभी बचा है तो आने वाले 5 गेंदों में एक 2-3 बड़े शॉट लगाने की कोशिश करेंगे खिंडीर बॉयज के यहाँ पर खिलाड़ी प्रवीण जो एक के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ये देखिए हल्के से फिर से दिशा देने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी चाहिए। जहां पर गेंद को आगे पेश किया फुलर लैंड की डिलीवरी थी उस गेंद के ऊपर इतना आसान नहीं बनेगा। उर्मल बाग एंड की ओर से गेंदबाजी कर रहे जो गेंदबाज ऋषि। 8वां ओवर जारी है। आने वाली तीसरी गेंद होगी जो बल्लेबाज प्रवीण सामना करेंगे। हल्की हाथ से गेंद को सिर पर दिशा दी मिड विकेट से क्षेत्ररक्षक गेंद को आते फील्ड करते 1 रन तो बनाया अपने टीम के लिए। 1 रन अपने टीम के लिए और यहाँ पर कुल का स्कोर बनता हुआ 90 रन की ऊपर। तो यहाँ पर आने वाली 3 गेंदें तो बचे तो 3 गेंदों में कोशिश ऋषिकेश की रहेगी। उम्मीद तो पूरे टीम के लिए एक अपने टीम का 100 रनों के आसपास स्कोर बता दे तो एक अच्छा रहेगा मुकाबला आने वाले समय में। थोड़ी सी फील्ड में भी तब्दीली कर रहे हैं जहां पर एक लॉन्ग ऑन है एक लॉन्ग ऑफ है एक मिड विकेट है एक डीप मिड विकेट। टॉप एज पे बड़ा शॉट करने की तो कोशिश सदाशिव विकेटों के पीछे सदाशिव ने कैच लिया और कैच के साथ जहां पर केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम के लिए और एक सफलता जहां पर मिलती हुई 6 विकेटों के नुकसान पर स्कोर 90 रन स्कोर बोर्ड पर खिंडीर बॉयज क्रिकेट टीम। से ज्यादा दोपहर के सत्र के बाद मुकाबले शुरू होते तो गेंद बल्लेबाज के लिए मौका रहता है जहां पर गेंदबाजी के भी सवाल रहता है। अच्छी गेंदबाजी लाइन से करेंगे तो उनको भी अच्छी गेंदबाजी मौका बनता है। अच्छा इनसाइड आउट का शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है जहां पर एक कवर से गेंद को उठाते थ्रो करते दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। तीसरे की जो यहाँ पर गुंजारिश थी लेकिन मना किया नॉन स्ट्राइकर बल्लेबाज प्रवीण ने। तो कुल मिला के 8 ओवर का खेल समाप्त हुआ और 8 ओवर के समाप्ति के बाद खिंडीर बॉयज क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए 92 रन स्कोरबोर्ड पर 93 रन का लक्ष्य है। यहाँ पर 8 ओवर के मुकाबले में
तो मैच काफी रोचक रहेगा। 92 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 8 ओवर। तो 93 रन्स का लक्ष्य है उनके सामने। यहाँ पर केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम की बात की जाए तो अनुभवी खिलाड़ी है। यहाँ पर गीतेश है, नितेश ए बहुत ही अनुभवी खिलाड़ी, अमोक शेडगांवकर। तो मैच काफी रोचक रहेगा। ऋषि की बात की जाए तो गेंदबाजी का विवरण 2 ओवर 17 रन और एक महत्वपूर्ण सफलता। और बल्लेबाजी में काफी खूबसूरत बल्लेबाजी रही अपनी टीम के लिए। श्रीकांत तिवारी का एक महत्वपूर्ण अर्धशतक, 8 छक्के और एक चौके के साथ 24 गेंदे 55 रन। और महादेव करण अंबाला जिनका एक 2 छक्के के साथ 13 रन का योगदान। तो कुल टोटल 92 रन स्कोरबोर्ड पर, 93 रन का लक्ष्य है। तो आने वाले यहाँ पर 4 ओवर के लिए फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में जुड़ते हैं जयेश परब के साथ। धन्यवाद नाना. समारंभ झाला 17 आणि 18 तारीख आणि 2 दिवस मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग आणि सेमीफायनलसाठी त्या स्पर्धेचा ड्रॉ काढला जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून ड्रॉ काढला जाईल. पहिला सेमीफायनलचा सामना कोण असेल, 4 चिठ्ठ्या असतील. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण असेल. ड्रॉ काढला जातोय सेमीफायनलचा. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या येतील, ज्या टीमची नावं असतील ती पहिली सेमीफायनलचा सामना असेल. ड्रॉ काढला जातोय. पहिली चिठ्ठी असेल SS मदर पारसेम. त्याच्या विरोधात कोणता क्रिकेट संघ खेळणार. दुसरी चिठ्ठी काढली जाईल. JMSR अरंबोल क्रिकेट संघ ही पहिली लढत असेल सेमीफायनलची. SS मदर पारसेम आणि JMSR अरंबोल क्रिकेट संघ ही पहिली लढत. त्यानंतर मोक्ष 11 बेंडेम आणि भूमिका 11 कानका क्रिकेट संघ दुसरा सेमीफायनलचा सामना या मैदानावर रंगताना बघायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडूया जयेश परब यांच्या सभेत. यानंतरचा सामना असेल एलिमिनेटरचा सामना. प्रथमेश 11 विपक्ष उर्मल बाग डॉमिनेटर्स ही लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. त्या स्पर्धेचा मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. एलिमिनेटरचा सामना उर्मल बाग डॉमिनेटर्स विपक्ष प्रथमेश 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. हॅलो चेक. धन्यवाद योगेश, धन्यवाद नाना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. असा 14 विद्या 64 कलांचा अधिपती तूच करता तूच करविता गणपती बाप्पा मोरया. त्या विघ्नहर्ताच्या चरणी लीन होऊन या ठिकाणची ग्रामदेवता, कुलदेवता, स्थलदेवता या सर्वांना नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत ज्यांच्यामुळे दिसले
मंदिरांना कळस आणि दारात उमलली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून राहिलं सुहासिनींचं कपाळ आणि दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून उर्मलबाग ब्रदर्स आयोजित बिग बॅश लीग आणि त्या समवेत एक गाव एक संघ म्युन्सिपल लेवल आणि पंचायत लेवलचे सामने आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा आणि या अंतिम दिवसातील पहिला क्वालिफायरच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. प्रथम फलंदाजी करताना किंडीर बॉयज क्रिकेट संघाने मैदानामध्ये 92 धावा जमवल्या. 93 धावांचं आव्हान आहे केव्ही स्ट्रायकर या संघासमोर. केव्ही स्ट्रायकर संघाची सलामीची जोडी आहे मैदानात. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने नितेश आणि त्याचा संघ साथीदार सदाशिव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय, सन्मान दिला गेलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाज नितेश याच्या माध्यमातून श्रीकांत फलंदाजी करताना 50 धावा या खेळाडूने बनवल्या. हाफ सेंचुरी या मैदानावर आजच्या या अंतरिम दिवसामध्ये साजरी करणारा श्रीकांत गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. षटकारी दुसरा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. पॉवर प्लेचे हे चेंडू निश्चितपणाने अचूक टप्प्याचा भेदक मारा गोलंदाज श्रीकांत तिवारी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओव्हरसीज खेळाडू म्हणून खिंडीर बॉयज संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाला निश्चितपणे दर्जेदार कामगिरी केली आहे. तिसरा चेंडू यावेळी मात्र कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार होता चेंडू सोडून दिला गेलाय. परिणामी 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या अजून अकाउंट ओपन करायचं आहे. केव्ही स्ट्रायकर या संघाला कालच्या दिवसामध्ये काय दर्जेदार खेळ केला होता केव्ही स्ट्रायकरच्या संघाने आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा या संघाकडनं तशाच पद्धतीच्या खेळाची अपेक्षा आहे. जो संघ जिंकणार आहे थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार. षटकारी पुढचा चेंडू यावेळी मात्र कट केलाय. पॉइंटचा खेळाडू पहिला प्रयत्न थोडासा बंबल झालाय. एकेरी धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल काय? निश्चितपणाने ही दुसरी धाव सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण होईल मैदानामध्ये. 2 या धावसंख्येने 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा उठवावा लागेल. केव्ही स्ट्रायकर संघ थोडासा पहिले 4 चेंडू मध्ये बॅकफुटवर गेला असं वाटतोय, मात्र दुसऱ्या बाजूने कमबॅक करण्याची ताकद या फलंदाजांकडे आहे आणि ते कमबॅक करावं लागेल. आत्मविश्वास थोडासा कमी दिसतोय फलंदाज नितेशचा, मात्र येणाऱ्या कालखंडात हा आत्मविश्वास वाढवावा लागेल. सरळ बॅटने खेळण्याचा झालाय प्रयत्न. स्वतः गोलंदाज स्क्रीनवर आलाय. श्रीकांत आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची परती करतोय. तोपर्यंत मात्र निश्चितपणाने निर्धाव चेंडूची झाली आहेत सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धाव संख्या बिनबाद 2. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर आत्मविश्वास भरलेला फटका पाहायला मिळतोय. डीप वाईड डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिला आलाय या इनिंग मधील चौकार. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. एका चौकाराच्या जोरावर केव्ही स्ट्रायकर संघ मैदानामध्ये जमवतोय. बिनबाद 6 धावा. अंतरिम चेंडूवर चौकार आलाय. केव्ही स्ट्रायकर संघाच्या बाजूने नवसंजीवनी देणारा हा चौकार. पहिल्या चेंडूमध्ये थोडासा चाचपडत खेळत होता फलंदाज नितेश, मात्र अंतरिम चेंडूवर एक आत्मविश्वास पूर्ण फटका आपल्याला पाहायला मिळालाय. परिणामी सांघिक धावसंख्या 6 धावा. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सदाशिव. पहिला चेंडू काय दर्जेदार फटका, क्लास दाखवलाय या फलंदाजाने आणि चेंडू गेलाय. यावेळी मात्र कव्हर्स रिजन मध्ये पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय दर्जेदार ब्रँडेड चौकार.
आगाज केलाय फलंदाज सदाशिव याच्या बॅटमधनं निश्चितपणाने चौकार पाहायला मिळालाय. सांघिक धावसंख्या 10, बिनबाद 10. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झाला होता. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क यावेळी मात्र होत नाहीये. परिणामी मात्र निर्धाव चेंडूचे झाले आहेत सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकावर करायचा आहे 93 धावांचा पाठलाग. जमले आहेत 10. अजूनही 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वेशांच्या षटकात पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर जाणारा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून थोडासा बाहेर गेला. पंचांनी दोन्ही हात केले समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव 1 या धावसंख्येने. सांघिक धावसंख्या 11 धावा धाव फलकावर. बॅटची कडा घेतली आहे चेंडूने. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूची परती झाली आहे. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये आणि या डॉट बॉलने निश्चितपणाने 3 चेंडूचा खेळ समाप्त. बॅटची कडा आणि यावेळी मात्र फलंदाज बाद असेल. सदाशिव मोठा फटका खेळण्याचा मोह या फलंदाजाला काही आवरला नाही मैदानामध्ये. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र यष्टिरक्षकाचा मिळालाय सहारा. पहिल्या गड्याचं झालाय पतन. पहिला फलंदाज तंबूच्या आसराला. बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या धाव फलकावर स्थिरावली गेली आहे 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. न्यू बॅटर मैदानामध्ये. निखिल स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी मात्र निखिलच्या बॅट मध्ये डीप वाईडिश लॉंग ऑन रिझनला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय निखिल आणि निखिलच्या बॅट मधनं एक दर्जेदार फटका सेट होऊन आलाय हा फलंदाज. डकआउट मधनं येतानाच अल्टीपल्टी खेळण्याचा झालाय मानस. 2 क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव 2 फलंदाज पूर्ण करतायत. 1 या धावसंख्येने. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 16 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या संघात अखेरीस 93 धावांचा पाठलाग करताना केवी स्ट्रायकर संघ थोडासा अडचणीत दिसतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज हाबी ठरले आहेत किंडीर बॉयज क्रिकेट संघाचे.
स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला फलंदाज निखिल. पहिला चेंडू, यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. फटका तर मोठा खेळायचा होता फलंदाजाला, मात्र एकेरी धाव निघते या फटक्यावर. पॉइंट आणि कव्हरच्या मधून फटका खेळण्यासाठी प्रयत्न झाला होता. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. धावफलकावर 17 धावा धावफलकावर बनल्या गेल्या आहेत आणि 17चा खतरा कोणत्या संघासाठी असेल येणाऱ्या कालखंडामध्ये हे मात्र पाहण्याजोगं असेल. एका बाजूला केवी स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला मात्र खिंडीर बॉईज, या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. या दोन संघाची ग्रंथिका, या दोन संघांची पत्रिका जुळली गेली आहे आणि निमित्त ठरते आहे उर्मलबाग ब्रदर्स आयोजित मोर्जिम बिग बॅश ट्रॉफी 2026चा या रणरणत्या उन्हामध्ये चालू असलेला पहिला क्वालिफायरचा हा सामना. अल्टीपल्टी या मैदानावर आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी श्रीकांत तिवारी यांच्या विरोधात. निश्चितपणे केवी स्ट्रायकर संघाने मोठे फटके जेव्हा येत नाही तेव्हा मात्र सुरेख क्रिकेट दाखवलाय. चौकारावर भर दिलाय या संघाने. सांघिक धावसंख्या 4 ने पुढे वधारली आहे. 21 धावा, श्री गणेशाचा शुभ अंक 21, त्याच 21 वर जाऊन पोहोचलेला धावफलक. पुन्हा एकदा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय डीप पॉइंट, सीमारेषा पार. अजून एक ब्रँडेड चौकार. हात खोलले आहेत फलंदाज नितेश यांनी मैदानामध्ये. गोलंदाज श्रीकांतच्या विरोधात हल्ला बोल. अल्टीपल्टी खेळण्याचा झालाय मानाचा. बॅटला चेंडूचा काही स्पर्श झाला नाही. निर्धाव चेंडूचे झाले आहे सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 31 धावा. नितेशांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतरचा चेंडूवर एक मोठा फटका 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारानिशी वधारलेला धावफलक 31. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर अल्टीपल्टीचा फटका. स्विच हिट मैदानामध्ये 6 धावा देऊन जातोय षटकार.
फलकावर बनल्या गेल्या आहेत आणि निश्चितपणाने फलंदाज नितेश याने हात खोलले आहेत मैदानामध्ये. मोठ्या फटक्याला प्रारंभ झालाय मैदानामध्ये. काय दर्जेदार फटकेबाजी. गोलंदाज श्रीकांत यांच्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा निघाल्या होत्या, मात्र त्यानंतर या षटकामध्ये निश्चितपणाने एक मोठी धावसंख्या उभी केली आहे. 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार या षटकामध्ये निघतायत आणि तब्बल 21 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. सांघिक धावसंख्येला मिळालाय आकार. 3 षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर विष्णू. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. कव्हर सीरीज मध्ये सुरक्षित रक्षण पाहायला मिळत आहे. एकेरी धाव तर पूर्ण होईल. एक या धावसंख्येने 38 धावा धाव फलकावर बनल्या गेल्या आहेत. विष्णू नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मात्र दुसऱ्या बाजूने सुरेख क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट फलंदाज निखिल याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्ट्राईक रोटेट केली आहे. संधी दिली आहे नितेश नावाच्या फलंदाजाला. सलामीला आलेला नितेश आणि नितेशने निश्चितपणे मैदानामध्ये हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि हा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार ब्रँडेड षटकार. षटकाची पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितपणे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय डीप वाइंडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराची सांघिक धावसंख्या 50 धावा धाव फलकावर. डीजे बजाव. पुन्हा एकदा सफल झालाय. स्वतःसाठी जागा बनवली आहे आणि यावेळी मात्र चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. षटकाची पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडूला विसावला जातोय आणि मोठी फटकेबाजी करणारा फलंदाज नितेश वैयक्तिक 42 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी केली आहे. 15 चेंडू खेळले आहे. 4 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर वैयक्तिक 42 धावा करून तंबूच्या आश्रयाला परतलाय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर 54 धावा.
प्रथमतः आपण बॉलिंग आणि किती धावांपर्यंत उर्मल डोमेटर क्रिकेट संघाला आपण रोखणार, कारण त्यांच्याकडे फलंदाजी भरपूर आहे. एक खिलाडी सेनाबरोबर त्यांना 21 बॉलला 23 बॉलला 80 ठोकलाय, म्हणजे गोलंदाजी आहे, फलंदाजी आहे, आणि तुमच्याकडे सुद्धा या ठिकाणी गोलंदाजी चांगली आहे. म्हणजे किती धावांपर्यंत 8 षटकात समोरच्या संघाला तुम्ही रोखाल? एक 80-90 म्हटलं आम्ही हाडून एक टार्गेट करतले. थँक्यू, बेस्ट ऑफ लक प्रथमेश क्रिकेट संघ. आणि आपण पप्पू पाशी भेटूया पुन्हा एकदा. पप्पू, तुम्हाला प्रथमतः सुरुवातीलाच फलंदाजी करायची आहे, आणि फलंदाजी करत असताना 8 ओव्हरला किती धावांपर्यंत आपण बजर मला आयकॉन खेळाडू गौरीश नागवेकर अजूनही पोहोचणं बाकी आहे. आणि 8 षटकात बनवून गौरीश नागवेकर जर उशिरानं पोहोचला तर सुरुवातीला कोणावर जबाबदारी असेल तुझ्या संघातून? गुड न्यूज आमका गौरेश नागवेकर ग्राउंडार पावला. गौरेश नागवेकर ग्राउंडार पावला सर. गौरीश नागवेकर पोहोचला हे या सर्वांसाठी भाग्याचं आहे, कारण उर्मल बघसाठी. पण तुम्ही किती धावांपर्यंत 8 षटकात मजल माराल? जशी आमची बॅटिंग असा रोहित प्रजा यांची बॅट जर लागली त्याला कमीत तो एक 150 आम्ही मक्का करतालो स्कोर यांका. क्रिकेटमध्ये जरचा विषय नसतो, खेळावं लागतं, लढावं लागतं. पण समोरच्या गोलंदाजावर, कोणत्या गोलंदाजावर तुम्हाला जास्त टार्गेट करून खेळायचं असेल? टार्गेट म्हटल्यार सगळ्यात तिथले बरे बॉलर ना यांचे, सगळ्यात अशा ओके बॉलर सगळ्यांकूच टार्गेट करतले. 150 टार्गेट आमचा सेट. पप्पू आपल्या घरच्या मैदानावर आज विजयाचा झेंडा घेऊनच उतरलाय, कारण त्यानं मैदानावर सांगितलंय आम्ही किती धावांपर्यंत मजल मारू, 100-150 आणि बघूया. आणि प्रथमेश्वरांचा शुभमनं सांगितलं आम्ही 80-90 पर्यंत थांबवू. कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आपण जोडूया नाना परब यांच्या समवेत. भव्य दिव्य आयोजन उर्मिला महाका. 4 षटकांचा खेळ झाला, योगेश समाप्त. राहिले चेंडू 24, आवश्यकता आहे 39 धावांची. 24 चेंडू 39 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवर, आणि पंचांचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा. 24 चेंडू 39 धावांची आवश्यकता. सूरजच्या षटकातील पहिला चेंडू ऑन साइड वर टोलवावा की ऑफ साइडला खेळावा, द्विधा अवस्थेत फलंदाज पाहायला मिळाला. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची झाले सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 23 चेंडू 39 धावांची आहे आवश्यकता. निखिल पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने फटका टोलवण्यासाठी प्रयत्न तर झाला होता निखिलचा. यावेळी मात्र निर्धाव चेंडूचे झाले सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सूरज कावळे उर्फ भाऊ, काय गोलंदाजी चालली आहे. जयेश, आपण गितेश या डगआउट मध्ये थोडस चाललाय, मोठे फटके येत नाही आहे. नितेश कांबळेचे फटक्यापासून लकी आहे. कोणीतरी सांगितलंय तुझी खास व्यक्ती या मैदानावर आली आणि तुला हे मैदान लक देऊन गेले आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? तू सांगला ते खरं, एक माझ्या लकी व्यक्ती आली होती, ती पण मला खासी आहे. आणि सांगायचं म्हणजे आता प्रेशर थोडा होत आहे आणि 3 बॉल तर बघूया मी काय करतो. तर बॅट लागला देवाच्या कृपेने, चाललं तर चांगलं होतं. धन्यवाद तुला, तुझा आशीर्वाद हेच मागे, आणि सर्व केबी स्ट्रायकर तुला पुन्हा एकदा सपोर्ट करतायत. पाऊच्या षटकातील पुढचा चेंडू, आणि या वेळीला चेंडूला उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आश्चर्य नवल की चमत्कार, चेंडू पाहायला मिळतोय. षटकार. धावांची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र कव्हर्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. करण अंबाला स्क्रीनवर आलाय आणि दर्जेदार पद्धतीचा झेल टिपत फलंदाज यावेळी माघारी परततोय. निखिल नावाचा फलंदाज परतलाय माघारी. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर. 60 धावा.
न्यू बॅटर मैदानामध्ये गीतेश पाहायला मिळतोय. कालचा दिवस गाजवला होता गीतेशने. यावेळी मात्र लोवर फुल टॉस चेंडू होता, भिरकावून दिला गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जप करून चेंडूवर आलाय. एकेरी धाव घेतली गेली आहे. 1 या धावसंख्येने मात्र षटकाची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या 61 धावा. राहिले चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 32 धावांची. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत ऐकूया डीजे संदीप. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे भाऊने. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. विष्णूच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करण्यासाठी प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज माघारी परततोय. 1 या धावसंख्येवर गीतेश परतलाय. तंबूच्या आसऱ्याला मोठा हादरा केवी स्ट्रायकर संघाच्या बाजूने. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने दर्जेदार झेल. फलंदाज विष्णू आल्या पावली मैदानाच्या बाहेर. डकआउटच्या दिशेने अजून एक हादरा केवी स्ट्रायकरच्या संघाला. विष्णू परततोय माघारी. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. चेंडू हवेत आणि यावेळी मात्र दर्जेदार फटका. डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उडवलाय षटकार. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न.
क्षेत्ररक्षक अंडर 16चा स्क्रीनवर आलाय आणि काय दर्जेदार झेल टिपलाय शेल्डेमचा नागभूषण. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर आल्याबरोबर मोठा फटका खेळला होता आणि त्यानंतर मात्र मॅचची कडा स्लिप मध्ये अतिशय दर्जेदार झेल टिपला गेलाय आणि फलंदाज अमोघ परतलाय माघारी. काशीनाथ 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. 3 महत्वपूर्ण हादरे 6 धावा खर्च केल्यात. आता दुसऱ्या बाजूने काशीनाथला आपल्या संघासाठी अनाथांचा नाद बनायचा आहे. अल्टीपल्टी खेळण्यासाठी प्रयत्न सरळ बॅटने निश्चितपणे खेळावं लागेल. यावेळी बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 13 चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावांची आहे आवश्यकता. 13 चेंडू 26 धावा. नॉन स्ट्रायकिंग एंडचा असलेला फलंदाज ऋषी. यावेळी अल्टीपल्टीचा फटका पहिल्या प्रयत्नात निश्चितपणे थोडासा फसला गेलाय आणि यावेळी निश्चितपणे चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. दोन षटक 27 धावा. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. 4 धावा. चौकार. बारा चेंडू 22 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषी. नॉन स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला काशीनाथ. एका चौकाराने काशीनाथची खेळी नटली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भाऊ. भाऊ आज फलंदाजी करताना निराशा केली आहे. मात्र गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करायची आहे. राहिले चेंडू 12. आवश्यकता आहे 22 धावांची. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलाय ऋषीने. पहिली धाव तर खूप वेगाने घेतली गेली आहे. दुसरा धावेचा झालाय प्रयत्न मैदानामध्ये आणि अतिशय दर्जेदार पद्धतीने ही दुसरी धाव पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले जात आहेत. गणित बदलली, समीकरण बदलली. राहिलाय चेंडू 11 आणि आवश्यकता असेल 20 धावांची. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता.
यावेळी मात्र आगळा वेगळा फटका पाहायला मिळालाय. फलंदाज ऋषी याच्या बॅट मधनं लॉंग लेग रिझनला चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 10 चेंडू 16 धावांची आहे आवश्यकता. पहिल्या 2 चेंडू मध्ये 6 धावा जमा होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतायत यष्टिरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगतात. 9 चेंडूंचा खेळ आहे बाकी. आवश्यकता असेल 16 धावांची. 9 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. शॉर्ट टर्म पुल आणि पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल षटकार. शकता षटके. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय डीप वाईड डिश लॉक ऑफ रिझन मध्ये. कारण अंबाला स्क्रीनवर आलाय. एकेरी धाव 1 या धावसंख्येने गणित बदलली. 9 चेंडूंचा 7 चेंडूंचा खेळ आहे बाकी. 9 धावांची आहे आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला फलंदाज काशीनाथ. या चेंडू निर्धाव निघाला तर निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये आपल्याला थरार पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या बाजूने या चेंडूवर मोठा फटका आला तर केवी स्ट्रायकर संघाच्या बाजूने सामना झुकणार आहे. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. शेवटच्या षटक्यामध्ये या पहिल्या क्वालिफायरचा थरार आपण अनुभवणार आहोत. कारण राहिले चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. किरण नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 9 धावांची आहे आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज ऋषी. 6 चेंडू 9 धावांची आहे आवश्यकता. पहिला क्वालिफायरचा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत निश्चितपणे या सामन्याचा थरार आपण अनुभवतोय. कारण जो संघ जिंकणार थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पहिला चेंडू. या पहिल्या चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र काय घडलंय मैदानामध्ये. टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय चेंडूने आणि गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार ब्रँडेड चौकार.
आहे मैदानामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला अचूक टप्प्याचे चेंडू टाकायचे आहेत, निर्धाव चेंडू टाकायचे आहेत आणि फलंदाजाला एक मोठा फटका खेळायचा आहे. राहिले चेंडू 4, आवश्यकता आहे 5 धावांची. अतिशय दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. पहिली धाव तो पूर्ण, दुसरा धावेचा झालाय प्रयत्न. रनआउटची संधी मैदानामध्ये आणि ही संधी गमावली गेली आहे मैदानामध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता आहे 3 धावांची. ऋषीने हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केला. ऋषीला माहित होतं क्षेत्ररक्षक बराच लांब आहे, जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण होईल आणि तेच मैदानामध्ये घडलंय. सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कारण राहिले चेंडू 3, आवश्यकता आहे 3 धावांची. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करण्यासाठी झालाय प्रयत्न. रनआउटची संधी, झालंय अपील. मैदानामध्ये काय घडलंय मैदानामध्ये पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांच्या दालनात हा निर्णय ठेवला गेलाय. स्ट्राइक सुद्धा रोटेट झाली आहे मैदानामध्ये. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज नॉट आउट. 2 चेंडू 2 धावांची आहे आवश्यकता. एक धाव सहजरित्या चोरली गेली आहे. एकेरी धावेचं महत्व केव्ही स्ट्रायकर संघाने मैदानामध्ये दाखवून दिले आहे. दुसऱ्या बाजूने इंडियन बॉयज क्रिकेट संघाला निश्चितपणाने येणारे 2 चेंडू गोलंदाज किरणला अचूक टप्प्याचे टाकायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज काशीनाथ पाहायला मिळतोय, ज्या काशीनाथने 3 चेंडू फेस केले आहेत. एक चौकार काशीनाथच्या बॅट मधनं आलाय. आता राहिले चेंडू 2, आवश्यकता आहे 2 धावांची. दिल की धडकन तेच करणारा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपण पाहतोय आणि निमित्त ठरतंय उर्मलबाग ब्रदर्स आयोजित मुरजिम बिग बॅश ट्रॉफी पहिला क्वालिफायरचा सामना. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज काशीनाथ. 2 चेंडू 2 धावा. अल्टीपल्टी खेळण्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार पाहायला मिळालंय. पहिली धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर समाधान मानलं जात आहे. 1 चेंडूचा खेळ आहे बाकी, एका धावेची आहे आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल मैदानामध्ये. ऋषी आहे स्ट्रायकिंग इनच्या दिशेने. एका चेंडूचा खेळ आहे बाकी, एका धावेची आहे आवश्यकता. किरणने आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी केली आहे, मात्र अंतरिम चेंडू किरणला अचूक टप्प्याचा टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने निश्चितपणे 1 धाव कशी तरी मैदानामध्ये पूर्ण करायची आहे. केव्ही स्ट्रायकर संघाला फायनल मध्ये नेणारी ही 1 धाव असेल, तर दुसऱ्या बाजूने मात्र ही 1 धाव जर बचाव केली तर आपण सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाणार आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. सामना झालाय समाप्त. ऋषीने दाखवलाय आपला क्लास आणि या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनलाय केव्ही स्ट्रायकर संघ. काय दर्जेदार फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र ऋषीने आपल्या संघाला यावेळी मेगा फायनलचं तिकीट मिळवून दिलंय. सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे.